सामना सुरू होऊ शकतो. त्यामुळं 5:30च्या अगोदर साधारणतः 5:15 वाजताच इथे थांबा. जास्त लांब जाऊ नका सोलापूरकर. तर मॅच मैदानामध्ये सुरू होणार आहे. दोन तगडे प्रतिस्पर्धी उपस्थित होतात. पिंपरी चिंचवड विरुद्ध ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. सलामीची जोडी ॲडव्होकेट शिवराज आनंदकर अहिल्यानगर संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेली आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी आपण बघतोय सनी कसबे, पिंपरी चिंचवडचा सुपरस्टार गोलंदाज सनी कसबे. भरपूर व्हेरिएशन आणि हात भरणे, चेंडूला भोवरा बनवणारा, चेंडूची भिंगरी बनवणारा खेळाडू आहे सनी कसबे गोलंदाजी मार्कवर. तर फलंदाजांची नावं अहिल्यानगर अजून 12th मॅन आलेला नाही. राहुल आणि सुनील. स्ट्राईक एंडला राहुल, नॉन स्ट्राईक एंडला सुनील. तर पहिला चेंडू स्क्वेअर लेगला उचललाय. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाहीये. चेंडूचा वेग मोठा आहे तरी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इथे प्रयत्न केला त्याने खूप. अखेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इथे 4 धावा प्राप्त होतील आणि या 4 धावांबरोबर सुरुवात होते. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स 4 धावा. सुपंत चषक 2025चा आस्वाद आपण या ठिकाणी घेतो आहोत आणि ऑनलाईन देखील अनेक प्रेक्षक या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. मुंबईवरून सुद्धा चॉकलेट बॉय अर्थातच शाहू पाटील शिरढोणवरून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. उंच आकाशामध्ये चेंडू जरूर आहे. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील तर 1 धाव जरूर प्राप्त होते आणि फलकावरती एका धावेबरोबरच 5 धावांची नोंद करतायत अहिल्यानगरचे खेळाडू. तर पुण्यातले प्रथितयश क्रिकेट अपडेटर अर्थातच राज रणदिवे हे सुद्धा ऑनलाईन आहेत. त्यांचंही आम्ही स्वागत करतो. या स्पर्धेबद्दल त्यांचं आर्टिकल सुद्धा आम्हाला अपेक्षित आहे. तर 5 धावा फलकावरती सनी कसबे उजव्याच्या बाहेर आणि याच बरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. शानदार चौकार. बघा अहिल्यानगर संघाचा खेळ या मैदानामध्ये बहरतोय. सेकंड मॅच मध्ये जसा वीर मराठा सोलापूरचा खेळ बहरला, दुसऱ्या मॅच मध्ये विजय संपादन करत त्यांनी आपलं आव्हान जिवंत ठेवलंय. तर पाहायचे आता या सामन्यामध्ये अहिल्यानगर कसा पलटवार करतोय. सनी कसबे यस, चेंडू हवेमध्ये जरूर आहे. गॅप निश्चित मिळतोय. वेग मात्र आउटफील्ड थोडंसं स्लो जाणवतंय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय, अडवतोय. 2 धावा इथे प्राप्त होतील फलंदाज सुनील साठी. तर धाव फलकावरती 11 धावा. त्याचबरोबर युवा उद्योजक आझादभाई शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. खास मॅच बघण्यासाठी बारामतीवरून ओंकार शिंदे आणि त्यांचे सहकारी उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर अहिल्यानगर संघ खेळतोय आणि अहिल्यानगर संघाचे हितचिंतक संदेश गाजरे सुद्धा ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. वाह, चांगला प्रयत्न इथे गोलंदाजाचा. स्लोवर 1 चेंडू टाकला होता. हलकीची फ्लाईट होती. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. मिस करत चेंडू अमित तांबेला जातोय. थर्ड मॅनला प्रशांत शुक्ला. तिथे धावा मिळतील 1 आणि फलकावरती धावा 12. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. तर मला वाटतंय पहिला डाव, मी चौथी मॅच बघतोय, पहिल्या डावातली ह्या चौथ्या सामन्यातला पहिल्या डावातली चौथी मॅच ही आणि चौथ्यांदा पहिलं षटक अत्यंत चांगलं ठरलेलं आहे फलंदाजांसाठी. हवेमध्ये चेंडू जरूर आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळत आहेत 4. तुम्ही बघा पहिल्या मॅच मध्ये 17 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. तिसऱ्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. तर या षटकामध्ये चौथ्या मॅच मध्ये 16 आहेत पहिल्या षटकामध्ये. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमने सुरुवात झकास केलेली आहे पहिल्या इनिंग मध्ये. पण त्यानंतर गोलंदाजाने प्रत्येक वेळेस कंट्रोल केलेला आहे. मागच्या मॅच मध्ये मात्र सोलापूरच्या खेळाडूंनी सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवत मोठा स्कोर उभा केला होता. तर या मॅच मध्ये देखील अहिल्यानगरला त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. त्यांच्यासाठी ही मॅच डू ऑर डाय आहे.
या मॅच मध्ये जिंकला अहिल्यानगर तरच आव्हान मजबूत राहील, जिवंत राहील, अन्यथा परतीचा रस्ता पकडावा लागेल. युवा उद्योजक सन्माननीय बजरंग मामा भोसले इथे उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. अमित तांबे हा देखील असाच गोलंदाज आहे. गेले अनेक वर्ष सातत्यानं अमित तांबेला आपण या मैदानामध्ये बघितलेलं आहे. या खेळाडूनं नेहमीच दर्जेदार खेळ केलेला आहे. मला वाटतं स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वापासून अमित तांबे या स्पर्धेशी जोडलेला आहे. मागची 4 वर्ष सतत तो या ग्राउंडवरती खेळलेला आहे. काही वेळेस ॲज आयकॉन खेळला, तर आज त्याच्या तालुक्याच्या संघामधून आलेला आहे. अमित तांबे सलग दुसरा चेंडू अप्रतिम येतोय. लेंथ बॉलवरती कुठलाही मोठा फटका नाही सुनील कडून. 2 चेंडू डॉट येत आहेत अमित कडून, तर फलकावरती धावा तिथेच आहे 16. षटक क्रमांक दुसरं. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा. स्क्वेअर लेगचा खेळाडू जो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला होता त्याला स्क्वेअर लेगला आणलेला आहे. मिड विकेटचा खेळाडू थोडासा लॉंग ऑन कडे पाठवलाय. तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी अमित तांबे, अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजीमध्ये अमित तांबे जितका तरबेज आहे तेवढाच निष्णात आहे तो गोलंदाजीमध्ये. पुन्हा फलंदाजाच्या समोर त्यानं दिवसात काजवे चमकवले, तारे चमकवले. एक धाव जरूर मिळेल. लेगबाईचा इशारा सूरज गायकवाड सरांकडून. आणि फलकावरती धावांची नोंद आहे ती मात्र 17 धावा, 17 ऑन बोर्ड. फलंदाज सलामीच्या मैदानामध्ये आहेत, मात्र इथे मागच्या 3 बॉलमध्ये धावा नव्हत्या. एक धाव लेगबाईच्या रूपानं प्राप्त होते. कशी तरी येते हे महत्वाचं आहे. धावा पूर्णपणे थांबल्या होत्या. अजूनही मेडन ओव्हर येऊ शकते हे, कारण फलंदाजाने एकही धाव या ठिकाणी खर्च घेतलेली नाही आहे. ओ हो 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 हो, क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड. परफेक्ट ब्लॉक होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न, स्वीप करण्याचा प्रयत्न फसला आणि बरोबर फलंदाज राहुल बाद. पहिला धक्का अमित तांबेने दिलेला आहे. चला स्पीडअप करा मॅच. चला स्पीडअप करा. पावसाची शक्यता केव्हाही नाकारता येत नाही. काल सुद्धा दुपार नंतरच्या 3 मॅच आपल्याला थांबवाव्या लागलेल्या होत्या. ओ हो हो, उंच आकाशामध्ये बॅक टू बॅक सेकंड. अमित तांबे इज ऑन फायर. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम कमबॅक. आणि याच बरोबर अमित तांबेचं मेडन ओव्हर, सेकंड मेडन ओव्हर ऑफ दिस टुर्नामेंट. राजेश सोरटे हा सुद्धा पिंपरी चिंचवडचाच आहे, ज्यानं मेडन ओव्हर टाकले. अमित तांबे हा देखील पिंपरी चिंचवडचाच आहे, त्यानंही मेडन ओव्हर टाकले. 2 खेळाडू आहेत फक्त या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकणारे. इथे 2 विकेट आहे मेडन बरोबर अमित तांबेला. धावफलकावरती 17 धावा, 2 ओव्हर्स, 2 बाद 17. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, अहिल्यानगर. आज स्पर्धेचा 4था दिवस आहे. कालचे साखळीचे 2 सामने आणि नॉकआउटचा 1 सामना शिल्लक आहे. ते उद्या सकाळच्या सत्रामध्ये आपण कव्हर करणार आहोत. वाईट चेंडू. पण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये जो गाववाईज पूल होता त्यामधून युवा उद्योजक आझादभाई शेख 11 पारगाव तालुका दौंड हा संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झालेला आहे. इथे शानदार चौकार पंच केला जातोय. चेंडू कव्हर्स मध्ये 4 धावांबरोबर फलकावरती धावा 21-22.
निखिलच्या हातामध्ये षटक दिलेलं आहे. 22 धावा धावफलकावरती. तर दुसऱ्या दिवशी गाववाईज विभागातून या स्पर्धेमध्ये प्रणव माठ श्रीपूर तथा आचेगाव सोलापूर जिल्ह्यातला संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये दाखल झालेला आहे. बक्षीसपात्र फेरीमध्ये गाववाईजचे 2 संघ आलेले आहेत. तर नगरपंचायत विभागातला एक संघ जो काल आपल्याला मिळणार होता तो उद्या दुपारपर्यंत मिळेल. या स्कॅच आणि फलंदाज बाद. धक्का बसेल इथे तिसरा. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर संघाचा तिसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि फलकावरती धावा 22 आहेत. तर आज तालुका वाईज विभागातून आज आयकॉन कोणी नाहीये, पण तुम्ही बघितलं असेल तर प्रत्येक संघात आयकॉन दर्जाचे खेळाडू आहेत. अमित तांबे, प्रशांत शुक्ला हे सगळे आयकॉन दर्जाचे खेळाडू आहेत. सनी कसबे, नवीन फलंदाज भरत, तर त्याचबरोबर श्याम त्र्यंबके सारखे आयकॉन दर्जाचे खेळाडू तुम्हाला अहिल्यानगर संघामध्ये देखील बघायला मिळतील. इतरही आयकॉन दर्जाचे खेळाडू जे सातत्यानं प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात, ऑल इंडिया ओपन खेळत असतात, असे खेळाडू सुद्धा आपल्याला इतर 4 संघांमध्ये देखील आहेत. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा आहे. कोणता संघ कधी मुसंडी मारतोय हे कोणी सांगू शकत नाही. भोसरीसारखा ताकदवान संघ इथे पहिल्या सामन्यामध्ये पराभूत झालाय. वाईट चेंडू मिळणार आहे, त्याबरोबर अतिरिक्त 1 धाव देखील मिळणार आहे. तर 2 धावा इथे प्राप्त होतील. फलकावरती धावांची नोंद आहे 24. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू आहे. कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकुशल कार्यतत्पर MD, व्यवस्थापनाचे महागुरु डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस आपण साजरा करतोय. सलग 5व्या पर्वामध्ये राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवा या स्पर्धेला उभं करतायत आणि सातत्यानं एक दर्जेदार स्पर्धा, एक नवीन नाविन्यपूर्ण बदल घेत ही स्पर्धा 5व्या पर्वामध्ये फुलते बहरते. बाहेरची कट चेंडूला इथे मिळते. क्षेत्ररक्षक थर्ड मॅन पर्यंत पोहोचेल. 2 धावा. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर संघ पूर्ण करेल आणि धावफलक दाखवतोय 26. एकूण 3 बाद 26 आहे. राहुल सुनील सागर बाद झालेत. महेश आणि भरत ही जोडी मैदानामध्ये आहे. यानंतर अजूनही 2 षटकं आहेत. तर मला वाटतं लांबलेलं षटक असेल हे. 2 चेंडू अतिरिक्त टाकावे लागणार आहे त्या षटकामध्ये गोलंदाज निखिलला. अमित तांबे, सनी कसबेची दोन्ही षटकं. सनी कसबे षटक थोडंसं महागडं होतं, मात्र कमबॅक अमित तांबेनं जबरदस्त केलं विथ मेडन ओव्हर. वाईड पुन्हा एकदा 9 चेंडूंचं षटक राहणार आहे. नो रेफरल फॉर प्लेयर्स. खेळाडूंसाठी कुठलाही रेफरल नाहीये. अंपायरचा डिसिजन हा अंतिम असेल. पंचांना शंका असेल तर पंच तिसऱ्या पंचांकडे किती वेळा येऊ शकतात त्याबद्दल कुठलंही लिमिट नाहीये. यस, लोअर फुलटॉस होता, मात्र पुढे सरसावत अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलाय. हळुवारपणे धावफलक पुढे पोहोचतोय आणि 28 धावा. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. डाव्या हाताचा फलंदाज भरत स्ट्राईक एंडवरती आहे, महेश नॉन स्ट्राईक एंडला. आणि हे षटक अजूनही पुढे चालूच राहणार आहे. याबरोबरच लॉंगॉनला यावेळेस फटका आणि 1 धाव केवळ मिळू शकते. 3 षटकांचा खेळ संपेल. 29 धावा ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. शेवटची 2 षटकं इथून पुढे शिल्लक आहेत. जरा स्पीडअप करणं गरजेचं आहे. चला नवीन नेक्स्ट बॉलर, कम ऑन हरी अप. नेक्स्ट बॉलर अमित तांबे. पहिलं षटक प्रचंड यशस्वी होतं. ज्या पद्धतीनं पहिल्या षटकामध्ये जवळपास 17 धावा आल्या होत्या, तिथे दुसऱ्या षटकामध्ये मात्र 1 धाव, ती लेगबाईज होती आणि मेडन ओव्हर बघायला मिळालं अमित तांबेचं. स्लोवर 1 चेंडू टर्न मोठा मिळेल. 1 धाव जरूर मिळणार आहे, मात्र लेगबाईज आहे. ही धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यावर जरी नोंदवली जाईल तरी गोलंदाजाच्या कॅल्क्युलेशन मध्ये 0 असेल. 7 चेंडू लागोपाठ टाकले, 0 धावा खर्च करतो अमित तांबे.
फलकावरती धावा 30 आहेत. कमी धावसंख्येवरती रोखण्यात अद्यापपर्यंत यश आले. अजून मात्र एक षटक आहे, त्यामुळे अहिल्यानगर संघ केव्हाही मुसंडी मारू शकतो. यस, पुन्हा पायावरती आदळतोय चेंडू. धाव घेण्याची शक्यता नाही. अपील केलं नाही याचा अर्थ चेंडू थोडासा बाहेर असेल, ऑफ स्टंपच्या बाहेर असेल किंवा डाव वेस्टच्या बाहेर असू शकतो. नियम क्रमांक 36 अर्थातच LBW साठी जो नियम बनवला तो ऑफ आहे. लेग बिफोर विकेट इथे दिला जात नाहीये. लोअर फुल टॉस लॉफ केला चेंडू लॉंग ऑनला. एक धाव इथे प्राप्त होते. धावबादची संधी. ओ हो 2 धावा. पहिल्यांदा अमित तांबेच्या गोलंदाजीवरती धावा प्राप्त होत आहेत. कॅल्क्युलेशन्स मध्ये त्याच्या धावा येणार आहेत. आता 2 विकेट काढताना त्यानं आता हॅट्रिकची संधी होती त्याला, मात्र ती तो घेऊ शकलेला नव्हता. यावेळी 4 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि चौकार प्राप्त होईल. वेलकम बाउंड्री फॉर ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, वॉरियर्स अहिल्यानगर. धावफलक 36 धावा. महत्वाच्या आहेत या धावा सगळ्या. अमित तांबे धावा रोखण्यासाठी यशस्वी ठरला होता, मात्र या षटकाचा विचार करू आपण. इथे 7 धावा आलेल्या आहेत, तर अमित तांबेने त्यापैकी 6 खर्च केलेत. वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव इथे फलकावरती येते. 37 धावा. पुन्हा एकदा अमित तांबे. फसलेला फटका आहे, मात्र निर्मनुष्य जागेमध्ये निर्जन स्थळी चेंडू पडेल. 5 क्षेत्ररक्षक आले तिथे भोवती. 5 गोलंदाज आला, स्क्वेअर लेग आला, मिड विकेट आला, लॉंग ऑन आला, वाईडिश मिड ऑफ पण आला. 5 जण आले तरी जे चेंडू जमिनीवरती पडलेला. 39 धावा फलकावरती आहेत आणि शेवटचा चेंडू या षटकातला. चांगलं षटक राहिलं. स्क्वेअर लेगला चेंडू, क्षेत्ररक्षक नाही अडू शकत. 6 वंडरफुल 6. एक चांगलं षटक अहिल्यानगर साठी. 45 धावा 4 षटकामध्ये. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर, वॉरियर्स अहिल्यानगर. उद्या स्पर्धेचा फायनल डे आहे. उद्या भरपूर सामन्यांची रेलचेल आहे, कारण उद्या साखळीतले 2 सामने जे नगरपंचायत विभागातले आहेत, त्याबरोबरच क्वार्टर फायनल नगरपंचायत विभागातील आणि 2 सेमीफायनल फायनल अशा लढती उद्या आपल्याला बघायच्या आहेत. एकूण 6 मॅचेस उद्या. आजच्या जर सगळ्या मॅचेस पूर्ण झाल्या तर 6 मॅचेस, अन्यथा उद्या पुन्हा काही मॅचेस. हवेत चेंडू आहे. स्क्वेअर लेग तिथे खाली पोहोचेल आणि अजून एक धक्का शेवटच्या षटकामध्ये इथे बसणार आहे. उद्याचा दिवस मोठा आहे, आपण त्याची चर्चा करत होतो. विशेष म्हणजे उद्या आयकॉन कृष्णा सातपुते
यांना देखील आपण पुन्हा बघणार आहोत खेळताना. त्यामुळं उद्याचा दिवस कुणी न चुकवण्यासारखा आहे. फायनलला मोठ्या संख्येत गर्दी करून उपस्थित राहा. यावर्षी 4ही दिवस प्रचंड गर्दी राहिली मैदानामध्ये, त्यामुळे उद्या अजून गर्दीचा मोठा महापूर येऊ शकतो. फलकावरती धावा आहेत 46. जयच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटचं षटक डेथ ओव्हरसाठी जयला आणलं जातंय. पिंपरी चिंचवड विभागातून हा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे. खरं तर पिंपरीमधून अनेक खेळाडू आज पुढे येत आहेत, मात्र बरेचसे खेळाडू इथे मला अनुपस्थित दिसत आहेत. प्रथमेश गोसावी आज इथे दिसत नाहीये. वजीर शेख मात्र आता जुना झालेला आहे. स्वर्गीय विशाल कांबळे देखील याच तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. विपुल खैरे देखील याच तालुक्यातला खेळाडू आहे. असे मोठे खेळाडू आज इथे दिसत नाही. तर याच तालुक्यामधला खेळाडू अर्थातच राजेश सोरटे आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आलेला आहे. आणि तरी देखील मोठे खेळाडू अजूनही या संघामध्ये आहेत. प्रशांत शुक्ला, सनी कसबे, अमित तांबे. याबरोबर गॅप आहे इथे, चांगला गॅप मिळाला. बाउन्सचा एक चांगला फायदा इथे उठवलेला आहे. तर चला यानंतरची जी मॅच आहे, टॉस होणार आहे, नाणेफेकीचा कौल होतोय. दोन्ही संघांनी ताबडतोब उपस्थित राहा. चला बारामती विरुद्ध भोसरी टॉस होतोय. टॉस साठी चला बारामती संघनायक चेतन काळंगे, बारामतीचे संघनायक चेतन काळंगे, भोसरी संघाचे संघनायक सलमान शेख. टॉस साठी चला ताबडतोब. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे. चेतन काळंगे, सलमान शेख. कम ऑन हरियफ. 56 धावा फलकावरती येत आहेत शेवटच्या षटकामध्ये. नकल बॉलचा प्रयत्न करतोय इथे जय. याबरोबरच षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये 17 धावांची दमदार सुरुवात केल्यानंतर 5 षटकामध्ये 56 धावांवरती रोखण्यात यश मिळालेलं आहे पिंपरी चिंचवड संघाला. तर 57 धावांचं लक्ष्य ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर संघानं पिंपरी चिंचवड संघासमोर ठेवलेलं आहे. तर चला क्षेत्ररक्षणासाठी ताबडतोब चला. अहिल्यानगरच्या खेळाडूंचं आम्ही कौतुक करतो की आपण लगेचच फिल्डिंगसाठी दाखल झाला. आता ओपनर्स अमित तांबे, जास्त चर्चा विमर्श करू नका आणि लगेचच सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवा. सूरज कोरामला देखील आपण बघणार आहोत या मॅच मध्ये आज ॲज अ बॅटर. बघूया, मजा येईल या मॅच मध्ये. तगडी बॅटिंग लाईन पिंपरी चिंचवडकडे आहे, तर तेवढीच चांगलं बॉलिंग युनिट अहिल्यानगरकडे आहे. त्यामुळे 57 धावांचं काय होणार आहे. या धावांचा पाला पाचोळा होईल की या धावा एका अभेद्य अशा कड्याप्रमाणे कणखर राहतील. याचं उत्तर आपल्याला पुढच्या 5 षटकांमध्ये मिळणार आहे. तेव्हा या सामन्यामध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाणून घेऊ आपण. मात्र कुठेही जाऊ नका, बघत राहा सुपंत चषक आणि ऐकत राहा गोपी जाधव सरांना. धन्यवाद. ज्यांचं कॉइन आहे त्यांच्याच हस्ते टॉस होतोय. नितीन मिस्कर सरांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल. सलमान कॉलिंग हेड आणि टेलिटीज टॉस जिंकलाय बारामती संघ. काय निर्णय आहे चेतन? चेतनला सुद्धा आपल्या सहकाऱ्यांना विचारून निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. लवकर निर्णय येईल आपल्याकडे.
तर लवकर निर्णय कळवा. आणि 3 ओव्हर झाल्यानंतर डगआउट मध्ये या दोन्ही संघ, बारामती आणि भोसरी, दोन्ही संघांना विनंती आहे 3 ओव्हर संपल्यानंतर डगआउट मध्ये येऊन थांबा. पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे, वारा थांबलेला आहे, ढग वरती येऊन थांबलेला आहे, तो कधी कोसळू शकतो. मागच्या बाजूने थोडासा गॅप पडतोय ढगांमध्ये, परंतु वारा येण्याची आवश्यकता आहे. मैदानामध्ये मात्र 2 तुफान दाखल होत आहे. सूरज कोराम, अमित तांबे. पहिलाच चेंडू उंच आकाशामध्ये, जरी परफेक्ट बॅट वरती नसेल तर एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर आणि अमित तांबेला मिळतील 4 धावा. पिंपरी चिंचवड 4, धावफलकाला झाली सुरुवात. परत एकदा हो रिव्हर्स स्वीपचा एक देखना नजराना, लागोपाठचा दुसरा खणखणीत चौकार. दोन असे उलटे शॉट खेळलेले आहेत. आडवा झाडू नाही तर उलटा झाडू मारला यावेळेस त्याने. इथे उंच फटका स्क्वेअर लेगला मारायचा प्रयत्न होता, फसला. 8 धावा धावफलकावरती पहिल्या षटकामध्ये येत आहेत पिंपरी चिंचवड संघाकडे. इरादा अमित तांबेचा स्पष्ट आहे की 57-58 धावा बनवायच्या 30 चेंडू मध्ये. फार मोठं आव्हान नाहीये, जर थोडासा वारा नेहमीच आहे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळं. हो उंच खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. वाईडिश मिडॉन तिथे खाली, मात्र ड्रॉप होईल, कॅच, जीवदान मिळेल अमित तांबेला. फलकावरती धावा 9 आहेत. आणि आता सूरज कोराम, सूरज मैदानामध्ये एका पलीकडच्या बाजूने बघा, ढग मगाशी कोसळत नव्हते, आता कोसळायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पाऊस कधी इथे मैदानापर्यंत येऊ शकतो. ढग आच्छादित आहे, काळे मळब आहेत आकाशामध्ये. उजव्याच्या बाहेर चांगला चेंडू होता, सबमरीन बॉल खाली राहिला. पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज आल्यानंतर कमबॅक छान करतोय इथे श्याम त्रिंबके. पहिला तो ऑलराऊंडर फलंदाज होता, आता तो ऑलराऊंडर गोलंदाज आहे श्याम त्रिंबके. हो लेंथ बॉल आणि स्क्वेअर लेगला खूप छान ग्लान्स केला होता तिकडे. मात्र 1 धाव केवळ सूरज कोरामला प्राप्त होणार आहे. फलकावरती धावांची संख्या आहे 10. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना पाठलाग सुरू झालेला आहे. बॅटिंग स्ट्रेंथ मोठी आहे आणि दोन्ही फलंदाज आश्वासकपणे फलंदाजी करतायत. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. कमबॅक चांगलं राहिलं. पहिल्या 2 बॉलवरती 2 बाउंड्री झाल्या होत्या, त्यामुळे हे षटक छोटं ठेवण्याची जबाबदारी. हळूहळू पावसाचे थेंब आता पडायला लागलेले आहेत. कव्हर्स घेऊन सावध राहा, कव्हर्स घेऊन सावध राहा. सगळे जिगरबाज युवाचे व्हॉलंटियर्स रेडी विथ कव्हर्स. मॅच सुरू राहील, काही गडबडायचं काही कारण नाही. जास्त पाऊस नाही आहे, त्यामुळे मॅच सुरू राहील. मॅच आपण थांबवणार नाही. वारा थोडासा सुटलेला आहे, त्यामुळे ढग जाऊ शकतात. उजव्याच्या बाहेर चेंडू मात्र निर्धाव आहे. सगळ्या जिगरबाज युवाचे सगळे खेळाडू, सगळे आपले कमिटी मेंबर्स, आपण कव्हर्स कडे जा. 165 किंमत आहे त्याची. कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय चेंडू आणि डीप एक्स्ट्रा कव्हर्सला 4 रन्स. सूरज कोरामचा अत्यंत सुंदर असा चौकार. स्पीडअप करा, स्पीडअप करा. पाऊस कधी येऊ शकतो, शक्यता दाट आहेत. जास्तीत जास्त मॅचेस आपला कव्हर करण्याचा प्रयत्न आहे. हा सामना जर इथे थांबला गेला तर जिथे थांबेल तिथूनच सुरू होईल. लक्षात ठेवा, स्पर्धेचा तो नियम आहे. पहिल्या डावामध्ये जर सामना थांबला
तर आपण रीमॅच करतो आहोत आणि जर दुसरा डाव सुरू होत असताना सामना थांबवण्याची वेळ आली तर मात्र आपण जिथे सामना थांबलेला असतो तिथूनच सामना सुरू करतोय. मॅच चालू राहू द्या. 420 मॅच बंद राहणार नाहीये, मॅच सुरूच राहणार आहे. पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे, 1050 घ्या त्यांनी. त्यामुळे काही गडबड करायचं काही कारण नाही. 1080 1150 म्हणजे 1080. हा बरोबर आहे 1080 होतं. आपण पावसाची शक्यता लक्षात घेऊन दोन नियम एक रुपया कमी होत नाही. या ठिकाणी बनवलेले आहेत. पहिल्या डावामध्ये जर पाऊस आला तर मॅच रीमॅच होणार आहे. पहिल्यापासून पुन्हा सुरू होणार आहे मॅच, ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस. पण दुसऱ्या डावामध्ये जर पाऊस आला तर जिथे थांबलेली मॅच आहे तिथून पुढेच मॅच सुरू होईल. ती मॅच तिथेच आपण कन्क्लूड करणार आहोत. वाह, सुंदर फटका, स्लीपिंग स्लाइस. 4 रन इथे अमित तांबेला आणि चौकाराबरोबरच धावफलक पुढे पोहोचणार आहे. 23 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. धमाकेदार फलंदाजी इथं अमित तांबे आणि सूरज कोराम हे करतायत. नियम बनवताना दोन्ही संघांचा विचार केला जातो, मात्र टाइम कॅल्क्युलेशन सुद्धा खूप जास्त महत्वाचे, त्याचाही आम्ही विचार केलेला आहे. हो, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता. खरं तर डावेच्या बराचसा बाहेर चेंडू होता आणि असा चेंडू रिव्हर्स खेळणं थोडंसं अडचणीचं ठरतं. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. तर अजून 18 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 34 धावांची गरज आहे, बरोबर ना? 33. माफ करा, 57 धावांची गरज आहे. तर आता आपण बघू शकतो की अजून 33 धावांची आवश्यकता आहे. अकरा धावांची सरासरी आता गरजेची आहे. 18 चेंडू 33 धावा. गोलंदाज नितीन. हो, रिव्हर्स अटेम्प्ट कडक मारतो, उलटा शॉट कडक मारतो अमित तांबे आणि तिसरा चौकार अमित तांबेच्या बॅट मधून. तो बघत नाही की वारा कोणत्या दिशेने वाहतोय, मग वाऱ्याच्या अगेन्स्ट खेळायचे की वाऱ्याच्या दिशेने खेळायचे त्याला हे गोष्ट त्याच्या गावी नाहीये. रिव्हर्स खेळताना अनेक फलंदाज या ग्राउंडवरती कचरतात, पण तिथे अमित तांबे बिलकुल बॉटम हँडनी खतरनाक शॉट खेळतोय तो रिव्हर्स स्वीपचे. परत एकदा हवेमध्ये चेंडू जरूर आहे, तिथे कॅच होईल ड्रॉप. अमित तांबेला जीवदान. कॅच जर अमित तांबेचा असेल तर तुम्हाला हाफ चान्स सुद्धा फुल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, तर यश मिळू शकतं. वाह, इथे सूरज कोराम बाद होईल. स्क्वेअर लेगला उंच फटका, मात्र टायमिंग कमी पडलेलं तिथे आणि स्क्वेअर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अत्यंत सुंदर झेल. पहिला फलंदाज सूरज इथे बाद होतोय. सूरज बाद होत असताना विजयाचा सूरज अहिल्यानगर संघाने बघितलेला आहे का? सियाए रात नहीं लेती नाम ढलने का, यही तो वक्त है सूरज तेरे निकलने का. फलकावरती धावा 29. नितीनचं षटक. फलंदाज लवकर चला. नवीन फलंदाज बिकी. पावसाचे मळब दूर होत आहेत, त्यामुळं मॅच पुढे सुरूच राहणार आहे. यस, इथे रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता बिकीचा, मात्र फसलेला आहे. चांगला चेंडू बघायला मिळतोय इथे. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद आहे.
दुसरा लागोपाठचा काय कमालीची गोलंदाजी इथे नितीन कडून एका पाठोपाठ एक विकेट या ठिकाणी मिळतायत. तर पुढचा सामना देखील लगेच तयार राहायचं. दोन्ही संघांना विनंती आहे आपण सगळ्यांनी डगआउट्स मध्ये या. बारामती विरुद्ध भोसरी अशी लढत यानंतर होते. दोन्ही संघांना विनंती आपण डगआउट्स मध्ये येऊन थांबा. टॉस जिंकला होता बारामती संघाने, त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत अजून आला नाही. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पहिला सामना जिंकलेला आहे बारामती संघानं. तर भोसरी संघाला विजयाची नितांत आवश्यकता आहे स्पर्धेतलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी. आणि ही परतीचे लीग मॅचेस आपण आहे. तर दोन्ही संघ या सामन्यासाठी निश्चित प्रकारे आपलं कौशल्य पणाला लावतील. प्रतिभा दोन्ही संघांची खेळाडूंची आपल्याला बघायला मिळेल. एक चांगली लढत यानंतरची अपेक्षित आहे. बारामती विरुद्ध भोसरी. दोन्ही संघ डगआउट्स मध्ये या. तर तिसरं षटक सुरू असताना हॅट्रिक बॉल उंच आकाशामध्ये स्क्वेअरला क्षेत्ररक्षक. टॉस मोठा आहे मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव इथे येणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर नितीन धावा पूर्ण अडवलेल्या आहेत. केवळ 6 धावा या षटकामधून. आणि अहिल्यानगर संघानं सुद्धा इथे कमबॅक केलेला आहे. याबरोबर 2 विकेट लागोपाठ मिळाल्या बरोबर कमबॅक केलेलं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये सरासरीच्या पुढे चाललेले होते मात्र त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न यशस्वी झाले. व्यसन खेचलेले, धावफलकाची व्यसन खेचलेली, लगाम खेचलेला आहे. अमित तांबेचा उंच फटका मात्र फसलेला. स्क्वेअर लेग डाऊन दी बॉल. तिसरा फलंदाज या षटकामध्ये बाद. नितीननं कमाल केली. 3 फलंदाज बाद केलेत आणि अहिल्यानगरला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावरती आरूढ केलेला आहे. 3 बाद 3 षटकांचा खेळ संपला. शेवटची 2 षटकं आता इथून पुढे आपल्याला बघायला मिळतील. आणि 12 चेंडू मध्ये आता निश्चित अजून तगडी बॅटिंग आहे पिंपरी चिंचवड संघाकडे. प्रशांत शुक्ला मैदानामध्ये दाखल होईल. 12 चेंडू आणि 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. जरा स्पीडअप करा मॅच. नवीन फलंदाजांनी जरा ताबडतोब चला. स्ट्राईक एंडला खेळायचंय तुम्हाला प्रशांत शुक्ला. नॉन स्ट्राईक एंडला खेळावं लागेल कारण शेवटच्या बॉलला विकेट होती नितीनला. श्याम त्रिंबके पहिल्या षटकामध्ये श्यामने देखील चांगले कमबॅक केलं होतं. 2 चौकार आल्यानंतर पुढच्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. दुसरं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. त्यानंतर नितीनचं कमबॅक. वाह सुंदर कडक शॉट. टायमिंग बेमिसाल. षटकार. परत एकदा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक खाली आणि दिग्विजय इथे परतेल. श्याम त्रिंबकेला यश मिळतंय. पहिला चेंडू षटकार ठोकला होता दिग्विजयनं आणि पाठोपाठच्या चेंडूवरती दिग्विजयला तंबूचा रस्ता दाखवलाय श्याम त्रिंबकेनं. पलटवार. फलकावरती धावा बघूया आपण 36 आहेत. अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 21 धावांची गरज असेल या मॅच मध्ये पिंपरी चिंचवड संघाला जिंकण्यासाठी. पहिला सामना पिंपरी चिंचवडचा. यानंतरची मॅच देखील त्यांना खेळायची. नवीन फलंदाज सनी कसबे. प्रशांत शुक्ला सनी कसबे ही अनुभवी जोडी मैदानामध्ये पिंपरी चिंचवड संघाची बघायला मिळते. तर आज तगडी फाईट झाली बघा. विशेष म्हणजे पहिला पराभूत संघानं दुसऱ्या सामन्यामध्ये विजय मिळवलेले आहेत. विशेषतः वीर मराठा सोलापूर संघ एक विजय त्यांनी नोंदवत कमबॅक चांगलं केलेलं आहे. तर इथे पहिल्या सामन्यामध्ये मागे राहिल्यानंतर या सामन्यामध्ये सुद्धा विजयाच्या शक्यता निर्माण केलेल्या आहेत.
ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर संघानं. धावफलकावरती धावा असतील 36 धावा. 9 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. सनी कसबे ऑन स्ट्राईक. स्लोवर 1 बाहेरची कट घे. चेंडू थर्ड मॅन कडे. 1 धाव इथून प्राप्त होते. धावफलक पुढे पोहोचणार आहे. 37 धावा. 20 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये इथून पुढे. एक जबरदस्त मॅच. पुन्हा एकदा चुरशीचा सामना. आज सगळेच सामने चांगले झालेले आहेत, कडक झालेले आहेत. बारामती संघाला वीर मराठा सोलापूर संघाने शेवटपर्यंत झुंजवलं. मात्र जबरदस्त डिफेंड बघायला मिळाला बारामतीचा. तोच बारामती अर्थातच शार्दुल फ्रूट नेवरे संघ या मॅच नंतर पुन्हा लाईव्ह ऍक्शन मध्ये बघायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये ठेच खाल्लेला संघ भोसरी त्यांच्या विरोधात 2 हात करेल. बाईज आहे, 1 धाव आहे. धाव महत्वाची आहे. ती बाईज असेल, ती लेग बाईज असेल, ती वाईड येऊ द्या, नो बॉल येऊ द्या, ओव्हर थ्रोज येऊ द्या, धावा महत्वाच्या आहेत. एक एक धाव किमती आहे इथे पिंपरी चिंचवडसाठी. एका धावेबरोबर फलकावरती 38 धावांची नोंद आहे. 19 7 चेंडू 19 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा लगाम खेचलाय तर सनी कसबेचा हा उत्तुंग जबरदस्त फटका. आकाशाला गवसणी घालणारा अद्भुत षटकार. 44 धावा फलकावरती आहेत आणि 6 चेंडू विजयासाठी 13 धावा. 6 चेंडू 13 या षटकाराबरोबर पुन्हा सामन्यामध्ये येत आहेत इथे पिंपरी चिंचवड. सातत्यानं कुरघोडी आपल्याला बघायला मिळते. कधी इकडे जाणारा डाव कधी तिकडे जातोय, कधी तिकडे त्या पारड्यात जाणारा डाव या पारड्यात येतोय. पारडं सातत्यानं दोलायमान आहे. लंबकाचं घड्याळ जसा लंबक इकडून तिकडे जात असतो तसा सामना सातत्याने इकडून तिकडे झुकतोय. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती, श्यामनं कमबॅक केलं. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा पिंपरी चिंचवड संघानं आघाडी घेतली. तिथे नितीननं धावा रोखला, विकेट काढला. श्यामनं पुन्हा विकेट काढली, मात्र धावा पुरेशा रोखलेल्या नाहीत त्यानं. तर 13 धावा आता शिल्लक आहेत. 6 चेंडू 13 अशी स्थिती तयार होते. नवीन गोलंदाज गौरव. गोलंदाज गौरव आहे. अहिल्यानगर विरुद्ध पिंपरी चिंचवड अशी लढत सुरू आहे. 6 चेंडू 13 प्रशांत शुक्ला. खाली राहिलेला चेंडू होता, बॅकफूट वरून फ्लिक केला. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची दिशा बदलत असताना इथे बाद होईल प्रशांत. मोठा फलंदाज धावबाद होतोय. मोठा धक्का असेल पिंपरी चिंचवड संघाला. 12 अजून धावा 5 चेंडू मध्ये बनवायच्या. रोहित रनवरे. रोहित ननवरे. ननवरेला आपण रनवरे म्हणू कारण रन्सचा पाऊस पाडणारा खेळाडू आहे रोहित. तथा बबन एकदम तगडा फलंदाज, हार्ड हिटर, बेस्ट फिनिशर म्हणून त्याची ख्याती आहे. बबन एक अनुभवी खेळाडू मैदानामध्ये दाखल होईल आणि सनी कसबे त्याच्या सोबतीला असणार आहे. फलकावरती धावा 45. 5 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज आहे. रोहित आणि सनी ही जोडी मैदानामध्ये आहे. बॅकफूट वरून खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे लॉंग ऑनला सोपा झेल दिलाय सनी कसबेनं. अजून एक फलंदाज बाद. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फलंदाज गमावलाय आणि अहिल्यानगर संघ विजयाचा हमरस्ता तयार करतोय. 4 चेंडू 12 धावा. आता टेल एंडर्सला निश्चित प्रकारे आपले कसब दाखवावं लागेल. सनी कसबे बाद होतोय. फलंदाज जय. मैदानामध्ये जय येतोय. गोलंदाजीमध्ये जयला आपण पाहिलं होतं. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न केला त्याने. चांगला 11 धावा खर्च केला होता. एक गडी बाद केला होता. आता तेवढ्याच धावा बनवायच्यात. 12. 4 चेंडू शिल्लक आहेत.
त्यामुळे जयला देखील मोठ्या फटक्यांशिवाय तरणोपाय नाहीये. रोहित ननवरेकडे ती कॅपॅसिटी आहे, तो केव्हा स्ट्राईकला येतो हे देखील बघायचंय. एक कॉन्शियस माइंड असणार आहे जयकडे की त्याला मोठा फटका खेळायचा आहे की स्ट्राईकला रोहितला आणायचंय. पण आता इथे प्रत्येक खेळाडूला आपलं योगदान देणं गरजेचंच आहे. 4 चेंडू 12. गौरव गोलंदाजीसाठी तयार. डेथ ओव्हर मध्ये हा श्याम त्र्यंबकेचा शिलेदार. हो मोठा फटका जरूर खेळायचा होता. बॅटचा स्विंग बघितला तर आम्ही चेंडूला बघत होतो स्क्वेअर लेगच्या बाहेर, मात्र कनेक्शन मिस झालं. 1 धाव इथे मिळणार आहे आणि अजून 11. 3 चेंडू 11. या स्पर्धेमध्ये कुठलाही स्कोअर हा निश्चित सोपा नाही. कालची मॅच आपण एक बघितली असेल तर 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज असताना देखील सामना 1 धावेने पराभूत झाला एक संघ. कडक शॉट या फटक्यांसाठी ओळखला जातो रोहित. सुंदर फटका. 4 धावा मिळतील रोहितला. फलकावरती धावांची नोंद होणार आहे 50. तर विजयाचं समीकरण आता 2 चेंडू आणि 7 धावा. सुंदर चौकार. झुणक्यामध्ये जसं हिरव्या मिरच्यांचे तुकडे झणकेबाज बनवतात तसे हे चौकार आहेत रोहित ननवरेचे. मॅचची लज्जत वाढवली रोहितनं. उंच टोले जंग लाजवाब रोहित षटकार. मॅच लेवल. कुठली मॅच रोहितनं कुठे आणली बघा. यासाठी ओळखला जातो हा खेळाडू रोहित ननवरे. अनुभव मोठा आहे, मोठ्या फटक्यांची क्षमता आहे आणि प्रत्येक वेळेस लक्ष त्याचं चित्त शांत असतं. थंड डोक्याने खेळतो. त्यामुळंच या प्रेशर कुकर कंडिशन मध्ये तो नेहमी यशस्वी ठरतो. शेवटची धाव सुपर ओव्हर. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळं 1 धाव इथे बनवावीच लागेल जिंकण्यासाठी. ही धाव घेऊ शकलेले नाही तर सामना टाय होईल आणि मग पुन्हा एका षटकाचा खेळ होईल. एका धावेची गरज आहे. अहिल्यानगर विरुद्ध पिंपरी चिंचवड. पुणे विरुद्ध अहिल्यानगर. 2 जिल्ह्यांमध्ये हा सामना आहे. दोन्ही शहरातील संघ आहेत. हो रोहितनं हा सुद्धा पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि पिंपरी चिंचवड संघाचा अत्यंत दिमागदार विजय, संस्मरणीय विजय, शानदार विजय. अभिनंदन पिंपरी चिंचवड. तर अहिल्यानगर संघाचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ॲडव्होकेट शिवराज आनंदकर आपण संघ या स्पर्धेमध्ये पाठवला त्याबद्दल आपलंही मनापासून आभार. श्याम त्र्यंबके आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचंही मनापासून आभार. एक चुरशीचा सामना इथे संपन्न होतोय. बारामती संघ दाखल होतोय. चला सलामीवीर भोसरी सलमान शेख आपले ओपनर्स लगेच मैदानामध्ये पाठवा. विना विलंब चला सलमान शेख मैदानामध्ये. चला ओपनर चला, जास्त वेळ नका घेऊ. शेरू चला. 3:45 वाजलेत. अजून 3 मॅच कव्हर करायचे आपल्याला. आणि जशी मॅच सुरू होणार आहे पुन्हा एकदा आपल्या आवाज कानावरती पडेल अत्यंत गोड.